हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत दह्याची कढी. त्यासाठी मी घेतलंय दही. तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात दही घ्या. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून त्याला पातळ करून घ्यायचं, जसं की ताक असते तसं. तर तुम्ही बघू शकता मी पाणी टाकलंय आणि अशा प्रकारे सगळं फेटून घेते याला. बिलकुल त्यामध्ये असे गोळे गोळे नाही राहायला पाहिजे, त्यामुळे फेटून घ्यायचं पूर्ण. आणि त्यानंतर चांगलं फेटून झाल्यानंतर मी त्यामध्ये ऍड करते कढी पीठ, म्हणजेच डाळीचं पीठ. छोटी वाटी, 1 वाटी टाकायचं आणि एकसारखं हे फेटून घ्यायचं. आणि ह्याचे पण गोळे नाही होऊ द्यायचे, एकसारखी कन्सिस्टन्सी करून घ्यायची. तर मी आता हे करून घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळं फेटून घेतले. एक पण असा डाळीचा किंवा ह्याचा गोळा नाही ठेवायचा. छान कन्सिस्टन्सी एकसारखी करून घ्यायची. त्यानंतर मी इथे घेतलंय मिक्सरचं भांड. त्यामध्ये 4 ते 5 मिरची, त्यानंतर लसूण आणि त्यानंतर अद्रक आणि थोडेसे त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. आणि ही सगळी आता आपण मिक्सरची पेस्ट करूया. त्यानंतर आपण ही जी मिरची आलं लसूणची पेस्ट जिरे टाकून करून घेतली ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर मी इथं कढई घेतलीये, तेल छान गरम होऊ दिलंय. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर जिरं आणि त्यानंतर कढीपत्ता. कढीपत्ता छान भाजला तळला की त्यानंतर आपण हे जे बनवलेलं पूर्ण एकत्र ते टाकून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि ह्याला छान उकळू द्यायचं. कमी गॅसवर 3 ते 4 छान उकळी घ्यायच्या. थोडीशी कोथिंबीर. तुम्ही बघू शकता उकळल्यानंतर किती छान आपली ही दह्याची कढी तयार झाली आहे. आणि ही आपण धपाट्यासोबत किंवा आपल्या नॉर्मल मसाला भात किंवा खिचडी सोबत खाऊ शकतो. जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे ते. थँक्यू.